या आंदोलकांनी इथे म्हटलंय। आपण पाहतोय मराठा आंदोलक हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि दुपारी शरद पवारांच्या घरी सुद्धा हे आंदोलक धडकणार असल्याचं कळतं। आत्ताच आपण दिलेल्या या प्रतिक्रियांमधून पाहिलं, त्यांनी म्हटलंय मराठा समाजाचा वापर करून घेऊ नका असं शरद पवारांनाही आपण सांगणार असल्याचं यावेळी आंदोलकांचं म्हणणं आहे। एकूणच मातोश्री बाहेरची ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। मातोश्री बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आज खरं तर सकाळपासूनच तैनात करण्यात आलेला होता, कारण या ठिकाणी हे आंदोलक धडकणार असल्याचं कळतं होतं। ज्या विचाराला मुंबईतच काय दिल्लीच्या तख्तावर बसून विचारायची ताकद मराठी आहे। आता हा प्रकार त्यातलाच आहे काय? दरेकर अभियान असू शकतं, कारण आता समाजाचं आंदोलन सुरू नाही ना। मग आता त्याला मराठ्यात दंगली करायचं, मराठ्यात फूट पाडायची। सध्या मराठ्याचं आंदोलन नाही, त्यांनी मराठ्यांच्या बाजूने राहावं। मराठा सक्षम आहे ज्या विचारायला। मुंबईत जाऊन विचारू शकतो, दिल्लीत बी जाऊन विचारू शकतो, कोणाच्याही गचुऱ्याला धरून विचारू शकतो। जेव्हा आपण करतोय म्हणजे अभियान असू शकतं अशी माझा 100% अंदाज आहे। कारण दरेकरने जाहीर बोलून दाखवलेलं आहे, मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार नाही, मी देवेंद्र फडणवीसच्या बाजूने राहणार। कारण त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे सध्या देवेंद्र फडणवीसांचा विचाराचा। त्याच्यामुळे तो मराठ्यात फूट पाडणार, मराठ्यात आंदोलन मारामाऱ्या लावणार, हे बिचारी पोरं समाजापुढं बदनाम करणार। तो सुद्धा त्याचा डाव आहे। समाज बदनाम होणार नाही, समाजाचं आंदोलन बदनाम होणार नाही। जसं इथून पाठीमागे त्यांनी क्रांती मोर्चाचे 3 मोर्चे केले आणि त्या पोरांना बदनाम केलं, तसंच येऊ मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात उभा करून आंदोलन मराठ्यांकडूनच आणि त्याच पोराला बदनाम केलं। पण त्या पोराच्या हातातून त्याविषयी वेळ गेलेले असणारे ते बदनाम झालेले असतील। त्याच्यामुळे समाजाच्या बाजूने सगळ्या पोरांना राहावं, समाज सक्षम आहे या विचारायला आणि सगळ्या पक्षातल्याला विचारायला त्यांच्या मनगटात दम आहे मराठ्यांचे। हे पूर्ण काम असू शकतं, 100% असू शकतं। आता आम्ही त्याच्या माहिती घेणार ना, आम्ही थोडं सोडणार आहे, आम्ही माहिती घेणारच ना। दरेकर अभियान सुरू झालं, मनोज जरांगेंना उघडं पाडायला, बदनाम करायला दरेकरांचं फडणवीसांचं अभियान सुरू झालं। कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही, मी त्यांच्या पैशाला मोजित नाही, त्यांचे पैसे घेत नाही, त्यांचे पद घेत नाही। मग काय करायचं तर याला काही जण हाताखाली धरून बदनाम करायचं मला आणि समाजापासून लांब करायचं। जर मी बदनाम नाही झालो आणि जर असाच राहिलो तर मी मराठा समाजाला मोठं केल्याशिवाय शांत बसणार नाही। ह्यो त्यांना पडलेल्या सगळ्या भाजपाच्या मंत्र्यांना धाक आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे सुरू केलं। मातोश्री बाहेर सध्या आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांना काही भेट दिलेली नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि थोडसे आक्रमक आंदोलन जे ते मातोश्री बाहेर करतायत हेच लोकांना ते कायच माहित नाही मला। हे मराठ्याचं आंदोलन सुरू नाही राज्यात, मला एवढं माहिती। बँकेच्या प्रश्नावर उत्तर द्यायला असे किती बुडबुडे येते नाही, किती जाते। दरेकर बुडबुडे मराठी टिकून देत नसते। दरेकरांचे बुडबुडे दरेकरा सहित मुठ होणार, दरेकरा सहित आणि दरेकरामुळे फडणवीस बी होणार, एवढं मात्र नाही। आमच्या मराठ्यांच्या पोराचं मी वाटलं आप यहाँ पर आए हुए हैं और उद्धव ठाकरे की इनकी जो है मीटिंग आपके साथ होने वाली थी, क्या आगे आपको मांग कर है? मराठा क्रांति शोक मोर्चा की मांग है कि मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होगा और उद्धव साहब को हम यहाँ पे मिलने को आए हैं कि आपकी पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करिए कि मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होना या नहीं होना। ये उद्धव साहब ने उनके पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करना। जब तक उद्धव साहब उनके पक्ष की भूमिका जाहिर नहीं करते हम ऐसे हिलते हैं। कल शरद पवार साहब के घर के सामने आंदोलन होने वाला है। उसके बाद में नाना पटोले साहब, उसके बाद में देवेंद्र जी, अजित दादा और लास्ट में हमारे आंदोलन की समाप्ति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के घर पे होने वाली है।
एकूणच आपण मराठा समाजाच्या आंदोलनाची ही दिशा बदलल्याचं पाहतोय। आता राजकीय नेत्यांच्या घरासमोर हे सगळे आंदोलक आंदोलन करतायत। तर आज उद्धव ठाकरे, उद्या शरद पवार, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर सुद्धा हे मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय।